बार्शी टाकळी ते सिंदखेड मोरेश्वर मार्गावर गोमांस पकडल्याच्या कारणावरून गौरक्षक आणि मांस विक्रेत्यांमध्ये वाद झाला। पोलिसांच्या उपस्थितीतच संबंधित विक्रेता घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी आमदार हरीश पिंपळे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे। प्राप्त माहितीनुसार बार्शी टाकळी ते सिंदखेड रस्त्याच्या परिसरात सकाळच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते आणि गोरक्षकांनी गोमांस पकडल्याच्या कारणावरून मांस विक्रेता आणि गोरक्षकांमध्ये चांगलाच वाद झाला। या घटनेची माहिती बार्शी टाकळीतील काही व्यक्तींना आणि पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळावर पोलीस आणि काही व्यक्ती उपस्थित झाले। यानंतर पोलिसांसमक्षच दोन्ही गटांमध्ये चांगलाच वाद झाला। याबाबत बार्शी टाकळी पोलिसात संपर्क साधला असता चौकशी सुरू आहे असं सांगण्यात आलं। या भागाचे आमदार हरीश पिंपळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे पत्रव्यवहार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। यामध्ये आमदार पिंपळे यांनी घटनास्थळावर पोलीस उपस्थित असताना गोमांस विक्रेता घटनास्थळावरून वाहनासह गोमांस घेऊन गेला कसा असे म्हणताना दिसत आहेत। गोरक्षकांना धाकदपट धमक्या असे प्रकार यावेळी झाले असून सरकार विरोधात असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेतील दोषी पोलिसांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आज बार्शी टाकळी सिंदखेड येथे सकाळी काही गोरक्षकांनी गोमांस घेऊन जाणारी मोटरसायकल आणि गो तस्कर यांना अडवलं असता त्या गो तस्करांनी बार्शी टाकळीतील काही मुस्लिम युवकांना फोन करून बोलावलं। ते मुस्लिम युवक तिथं आले, पोलीसही तिथं आले आणि त्यांनी पाईप आणले आणि बार्शी टाकळी में आगे बताओ गुंडेगिरीचा आणि दादागिरीचा नियमबाह्य कायद्याचं उल्लंघन करणारं काम करत असताना सुद्धा एक अराजकता माजवण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे। पोलीस खात्यानं बघाची भूमिका घेतली आहे। पोलीस खात्याची भूमिका संशयास्पद आहे। मी ठाणेदारांशी बोललो, SP साहेबांशी बोललो, या सगळ्यांवर गाडी जमा करा, त्या लोकांवर कारवाई करा, गोमांस जमा करा, अन्यथा मी आता सभागृहात चाललो, CM साहेब आणि सभागृहात हा विषय घेईन। गो तस्करांना माफी नाही आणि जर कोणी पोलीस खात्याचे अधिकारी याच्यात तो तस्करांना मदत करत असतील तर त्यांनाही माफी नाही, त्यांच्यावर सस्पेंडची कारवाई, बडतर्फाची कारवाई करण्याचं मी सभागृहात विषय घेईन। जय श्रीराम।